आले या बैठकीतून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जॉईंट सभा कुठल्या कुठल्या ठिकाणी करायची आहेत ती ठिकाणं ठरवण्याकरता, प्रचाराचा नारळ फोडण्याची सभा कुठून सुरू करायची आहे ते ठरवण्याकरता आणि शेवटची सभा कुठे करायची आहे ते ठरवण्याकरता आणि इतर जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या जॉईंट अशा प्रकारच्या ज्या प्रचार सभा होणार आहेत त्या प्रचार सभांचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक करण्यात आलेली होती आणि ती बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे. जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही. 227 जागा या आमच्या ठरलेल्या आहेत. महायुती 227 जागांवरती लढणार आहे. त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमध्ये ऑलरेडी झालेलं आहे. पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार आहोत. कधीपर्यंत होईल हा निर्णय? कारण की दिवस कमी लागेल. नाही, उद्याच हा निर्णय होईल. साठम साहेब, आपल्याला माहिती असेल की 10 दिवसच मोजून मिळणार आहे प्रचारासाठी. त्यामध्ये कशा प्रकारे एकत्र सभा घेण्यात येते नेमके हे कठीण नाही. प्रचार निवडणुकीचा निकाल हा तुम्ही त्या 10 दिवसामध्ये कसा प्रचार करता याच्यावरती नसतो. त्या 10 दिवसाच्या आधी 5 वर्ष तुम्ही जनतेमध्ये उभं राहून कशा प्रकारची कामं केली, जनतेची सेवा कशी केली, गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कसा केला किंवा काही लोकांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष भ्रष्टाचार कसा केला याच्या आधारावरती ही निवडणूक होणार आहे. आणि त्यामुळे 10 दिवसाच्या प्रचाराच्या आधारावरती मुंबईकर जनता मतदान करणार नाही, परंतु मुंबईकर जनतेचा गेल्या 11 वर्षामध्ये असलेला अनुभव आणि महानगरपालिकेतला 25 वर्षाचा अनुभव याच्या आधारावरती मुंबईकर जनता ही मतदान करणार. साठम साहेब, सांगता सभा कुठे घेणार आहे आणि त्यासाठी कोण प्रमुख नेते उपस्थित असतील? नाही, ते आम्ही लवकरच सभांचे ठिकाणं, त्याची वेळ, त्याचे मुख्य वक्ते कोण असतील हे लवकरच आम्ही प्रकाशित. पण शिवाजी पार्क मैदानावर और शिवसेना की बैठक हुई. इस बैठक में महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र फडणवीस साहब और उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे जी की ज्वाइंट सभाएं कहां पर होगी, प्रचार की शुरुआत कहां से होगी, प्रचार का अंत कहां पर होगा, शिवसेना भारतीय जनता पार्टी के नेताओं की ज्वाइंट सभाएं कहां पर होगी, इसका पूरा नियोजन करने के दृष्टिकोण से आज हमने यहां पर बैठक की है. सर, सीट शेयरिंग को लेकर वाद विवाद चल रहा है? नहीं, इसके ऊपर कोई वाद विवाद नहीं है. 227 सीटों के ऊपर महायुति लड़ने वाली है. 200 से ज्यादा सीटों के ऊपर हमारा एकमत हो चुका है. बाकी की 27 सीटें जो है वो 27 सीटों का निर्णय सामने कौन सा उम्मीदवार होने वाला है इसके आधार पर हम करने वाले हैं. थैंक यू. शिक्कामोर्तब झालं काय झालं बैठकीत? त्या जागा वाटपावरती आता अंतिम टप्प्यातली आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील. किती जागांचा तिढा बाकी आहे? नाही, हा सर्व आता तिढा वगैरे काय नाही. अंतिम आता 2-3 गोष्टींबद्दल आमची चर्चा झाली. निवडणुकीच्या संदर्भातली पण चर्चा झाली, प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भातला आणि जे आपले निवडणुकीचं महायुतीचं कसं हे असणार त्या संदर्भातली चर्चा झाली. परंतु जागा वाटपाचा जो अधिकार आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. ते दोघेही या संदर्भातली घोषणा करतात. 27 जागांचा तिढा जो राहिला होता त्याबाबतची चर्चा झालेली आहे. कारण त्या 27 जागांवरती तो आपले उमेदवार किंवा नाही, ज्या ज्या जागांचा तिढा होता त्या जागांचीच आता चर्चा झाली आणि त्याची आता सविस्तर चर्चा झाली आणि ही सर्व माहिती आता माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही देणार आहोत आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा करून त्या संदर्भातला तोडगा काढून लवकरच उद्या किंवा परवा त्याची घोषणा होऊ शकते. किती जागांचा अंदाजे तिढा बाकी आहे? नाही, आता कुठल्याच जागांचा तिढा नाहीये. आता ज्या जागांचा तिढा होता त्या संदर्भातलीच चर्चा झाली. त्यांनी आम्हाला एक प्रस्ताव दिलेला आहे. तो प्रस्ताव आता माननीय उपमुख्यमंत्री साहेबांकडे आता आम्ही घेऊन चाललेलो आहे. रात्री या संदर्भातले माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब चर्चा करतील आणि उद्या या संदर्भातला निर्णय होईल. सर, प्रचार कोणी सुरू करणार, किती सभा होणार याच्यावर चर्चा झाली आज? नाही, ती तर सविस्तर चर्चा झाली. त्याच्यावरच जास्त आज हे झालं आणि एक समन्वय समिती असणार आमची पूर्ण मुंबई शहरातल्या जिल्हा पातळीवरचा पण समन्वय कसा साधवायचा, आरपीआय असेल आणि आपले जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांच्या सोबत पण कसा समन्वय साधायचा या संदर्भातली पण संपूर्ण चर्चा झाली. सांगता सभा जी असेल ती नेमकी कुठे होणार आहे आणि त्यासाठी कोण कोण उपस्थित असतील? नाही, त्याच्या संदर्भात अजून ठरलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टीचे त्या संदर्भातले नेत्यांची नावं त्या आल्यानंतरच
त्या संदर्भातली चर्चा होईल. शिंदे गटाकडून देखील शिवाजी पार्क मैदान हा 10, 11, 12 आणि 13 तारखेसाठी बुक करण्याचे त्यांनी हे दिलं आहे. तर त्या संदर्भात काय म्हणजे नाही, तो यापूर्वीच कारण सांगता सभेच्या संदर्भातली चर्चा अजूनपर्यंत म्हणजे सांगता सभेकरता जागा आम्ही रिझर्व करून ठेवलेली आहे, परंतु कुठले नेते उपस्थित राहणार त्या संदर्भातली मंत्री चर्चा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देखील नाही. प्रत्येक राजकीय पक्ष हा सांगता सभेसाठी शिवाजी पार्कलाच नेहमी त्या ठिकाणी अर्ज करत असतो आणि प्रत्येक निवडणुका असेल, विधानसभा असेल, लोकसभा आहे, याची सांगता सभा ही नेहमी शिवाजी पार्कला होत असते. ती एक परंपरा आहे. त्यानुसार ज्याचा पहिला अर्ज असेल त्याला ती परवानगी मिळेल. शिवसेना 120 ते 100 जागांपैकी लढवेल अशा प्रकारची सगळी चर्चा सुरू आहे. शिवसेनेला किती जागा या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पारड्यात पडतात, काय अंदाज आहे? बघा, कुठलाही राजकीय पक्ष जो आहे अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष आणि कुठल्याही आघाडीने किती जागा लढणार ही घोषणाही केली नाहीये. आपण 2 दिवसापूर्वी जर बघाल, उबाटा आणि मनसेचं असेल त्यांची युती झाली म्हणून त्यांनी डिक्लेअर केली, कुठली जागा वाटप झाली याची घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे आम्ही पण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सगळ्यांनी जागा ज्यावेळी घोषित होईल त्यावेळी आमच्या पण त्यावेळी जागा घोषित होईल. त्यामुळे अगोदरच आपला आकडा सांगू नये हे एक राजकीय गणित आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी करता थांबावं. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच जागा वाटपासंदर्भातली घोषणा करतील. शिवसेना नेहमीच मोठा भाऊ राहिलेला आहे महानगरपालिकेमध्ये, यावेळेस कुठेतरी मागे पडताना दिसतंय का? नाही, याच्यात भाऊ नाही, एक कुटुंब, एक परिवार आहे. महायुती एक परिवार आहे. परिवार म्हणून निवडणूक लढतंय. 227 मध्ये परिवार म्हणून, परिवारामध्ये कुठेच मोठा भाऊ छोटा भाऊ नसतं. एक परिवार म्हणून ती निवडणूक लढली जाते आणि महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढली जाईल. 227 महायुती आणि 150 पेक्षा जास्त महायुतीचे विजयी उमेदवार आणि महायुतीचाच मराठी महापौर. धन्यवाद. सर, आज की बैठक में क्या होगा? बहुत ही अच्छी सकारात्मक बैठक हुई. हाँ, एक बहुत ही सकारात्मक बैठक हुई बीजेपी शिवसेना के बीच में और चर्चा बहुत ही सकारात्मक तरीके से चल रही है. मुझे यकीन है कि जल्द से जल्द सीट शेयरिंग पर अनाउंसमेंट माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी के नेतृत्व में होगी और इसके साथ साथ बहुत सारे मुद्दों पर चर्चा हुई थी. तो सीट शेयरिंग को लेकर वाद विवाद चल रहा है, उसके क्या बोलेंगे? बिल्कुल, वाद विवाद तो बिल्कुल नहीं, बहुत ही अच्छी तरह से समन्वय हो रही है. सीट शेयरिंग के साथ साथ अन्य पॉइंट्स पर भी चर्चा हुई थी, जैसे कि कैंपेन किस प्रकार से होगा, किन नेताओं आएंगे महाराष्ट्र से, दिल्ली से, कहां सभा रखना चाहिए, किस प्रकार से उम्मीदवारों को डोर टू डोर जाकर कैंपेन करना चाहिए. बहुत डिटेल बात हुई. सर, उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक साथ आए, इस प्रकार से कुछ शिवसेना को सीट्स में बिल्कुल नहीं, हम पूरी तरह से कॉन्फिडेंट है कि महायुति को एक भारी बहुमत से हम जीतने वाले हैं. थैंक यू. बहुत बहुत